नमस्कार, मी सोनालीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवून दाखवणार आहे बटाटे भजी. बटाटे मी शिलून घेणार आहे. याची अशी शिलून घेणार आहे. त्याचे स्टिल्टा काढून घेणार आहे. ती सगळीच बटाट्याची शिल्टा काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, नाही तर काळे पडतील मग. अशा प्रकारे आपण किसून घेऊया. चिप्स पाडणे नसणार तर चाकून पण होऊ शकते. पातळ कापून घ्यायचे. अशा प्रकारे मी आता याचं पाणी काढून घेणार आहे. 2 ते 3 पाणी काढून घेणार आहे. आणखी एक धरून घेणार आहे. हे 3 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायचे. अशा प्रकारे आपण असे धुवून घ्यायचे आणि सुकू टाकायचे. तर अशा प्रकारे फॅनमध्ये सुकू घ्यायचे. आपल्याला कोरडे झाले की आपण भाजी करून ठेवलेलं. अशा प्रकारे सुकून घ्यायचे फॅनच्या हवेखाली आणि 10 मिनिटं नंतर हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. हा छोटा चम्मच मी ओवा घेतलेला आहे. हे बेसनमध्ये टाकायचं. बेसन पिठासाठी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. थोडीशी चिमटभर हळद आणि थोडंसं मिरची पावडर. जसं आवडते चवीप्रमाणे तसं घ्यायचं. आपण एकजीव करायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊ. पूर्ण एकजीव करायचं आहे. त्याच्यातले जराशी पण एकही घुटली राहता कामा नये. तर आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे कोरडे करून घ्यायचे. आता आपण तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलं आहे. एकदम कमी पावरवर तेल गरम करायला ठेवलं आहे, कमी आचवर. हे तेल तापलेलं आहे. आता आपण टाकून घेऊ. मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. अशा प्रकारे टाकायचे आणि हे असं काढून घ्यायचे. अशा प्रकारे गुळवायचं आणि असं टाकून घ्यायचं. अशा प्रकारे अशी पलटून घेऊया आपण आता. हे बघा किती काम फुगले आहे. हे बघा आपण पलटून आणखी. 1 लाल होऊ द्यायचं, थोडंसं क्रिस्पी. 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 1 लाल होऊ द्या
असा कलर आला पाहिजे. हा असा हे आता आपले झालेले आहे, काढून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे माझे बटाटे भाजी झालेले आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.